नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण निफ्टी व बँक निफ्टी या दोन इंडेक्समध्ये वीकली आणि डेली टाइम फ्रेममध्ये विश्लेषण करणार आहोत. ह्या विश्लेषणामुळे आपल्याला ह्या दोन इंडेक्स सोबतच ओव्हरऑल मार्केटमध्ये पुढील आठवड्यात कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते, कुठे सपोर्ट घेतला जाऊ शकतो, कुठे रेझिस्टन्स फेस केला जाऊ शकतो, चालू असलेला ट्रेंड असा चालू राहिला तर कोणती टार्गेट्स बघायला मिळू शकतात, रिव्हर्सल येणार असेल तर कोणत्या लेवलपासून येऊ शकतं, ह्यासारख्या अनेक विषयांची अतिशय विस्तृत अशी चर्चा आजच्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत. त्यामुळे आजचा हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे आणि आपण सर्वांनी तो शेवटपर्यंत अजिबात स्किप न करता पूर्ण बघावा. मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे, ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप, टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत. तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता. त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे. आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. या महत्त्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि शुक्रवारी इंडेक्समध्ये कशा प्रकारे मुवमेंट झाली व पुढील आठवड्यात कशा प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी निफ्टीचा 15 मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे. इथे आपण बघू शकतो की निफ्टी 50 साठी आपण शुक्रवारी कोणत्या इम्पॉर्टंट लेवल दिलेल्या होत्या. तर तुम्हाला इथे क्लिअर कट दिसतंय, आपण निफ्टी 50 साठी वरच्या बाजूला 24,000 ही इम्पॉर्टंट लेवल दिली होती. खालच्या बाजूला आपण 23,900 ही इम्पॉर्टंट लेवल दिली होती. ओपनिंग जे आहे ते आपल्याला चार्टवर गॅप अप दिसतंय. ओपनिंग नंतर काय झालं, थोडंसं खाली आलं. प्रत्यक्षात हे फ्लॅट होतं आणि त्यानंतर आपल्याला खाली आलं. खालच्या बाजूला खालची इम्पॉर्टंट लेवल जी होती 23,900, त्याच्या थोडंसं खाली येऊन किंवा 23,900च्या आसपास आपल्याला क्लोजिंग बघायला मिळालं. मात्र ह्या लेवलच्या खाली क्लोजिंग झालं असलं तरी ही लेवल ब्रेक झाली नाही. आपली अपेक्षा काय असते, जर समजा आपल्याला ही लेवल महत्वाची असेल तर ह्याच्या खाली एखादी रेड कॅन्डल क्लोज व्हावी लागते. अशी एखादी रेड कॅन्डल जर क्लोज झाली तर आणि नेक्स्ट कॅन्डलनं जर हा लो ब्रेक केला खालच्या दिशेनं, तर आपल्याला आपण म्हणतो की ही जी लेवल आहे ही ब्रेक झाली. नाहीतर काय होतं, बऱ्याच वेळेला खाली जातं आणि डायरेक्ट मग इथून पुन्हा बाउन्स येतो. मग अशा वेळेला आपल्याला फॉल्स ब्रेकआउटला चा सामना करावा लागतो. तसाच एक फॉल्स ब्रेकआउट आपल्याला इथे बघायला मिळाला. त्यामुळे 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर आपल्याला लक्षात येईल की कशा प्रकारे आपल्याला ट्रॅप केलं जातं. त्यानंतर काय झालं, पुढच्या 15 मिनिटामध्ये एक खूप मोठा बाउन्स आला. 24,000 24,050 ही लेवल सुद्धा ब्रेक झाली आणि 24,050च्या थोडंसं खाली येऊन क्लोजिंग झालं. आता इथे सुद्धा जर बघितलं तर ही वरची लेवल जी आहे 24,000ची, ही ज्या कॅन्डलनं ब्रेक केली त्याचा हाय नेक्स्ट कॅन्डलनं ब्रेक करणं आवश्यक आहे. तरच आपल्याला काय होऊ शकतं, हा जो 24,000च्या वर आलेला ब्रेकआउट आहे हा सस्टेन राहील असं आपल्याला थोडा तरी कॉन्फिडन्स येऊ शकतो. अर्थात मार्केटमध्ये 100% खात्रीनं काही सांगता येत नाही, पण त्यातल्या त्यात आपल्याला जर थोडंसं कमी ट्रॅप व्हायचं असेल तर आपण असे काही ठोकताळे लावलेले आहेत. तर त्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की हाय सुद्धा ब्रेक झाला नाही. म्हणजे जसं इथे खालच्या बाजूला आपल्याला हे झालं, फेक ब्रेकआउट झाला, तशाच प्रकारचा हा फेक ब्रेकआउट वरच्या बाजूला झाला. तिसरी कॅन्डल जर तुम्ही बघितली तर लक्षात येईल की खालच्या बाजूला आपल्याला पुन्हा ब्रेकडाऊन झालं. तर ह्या प्रकारे आपल्याला ज्या वेळेला मुवमेंट होते ना, तर त्यावेळेला लक्षात ठेवायचं असतं की आपल्याला ट्रॅप करण्यासाठीचे सगळे प्रयत्न चालू आहेत. खालच्या बाजूला ट्रॅप केलं, नंतर वर गेलं. वरच्या बाजूला ज्यांनी एवढं 24,000च्या वर टिकतंय असं वाटल्यामुळे ज्यांनी बाय केलं असेल, त्यांना वरच्या बाजूला ट्रॅप केलं. पुन्हा वेगानं खाली आणलं. खाली आणल्यानंतर सुद्धा थोडंसं खाली जातंय असं वाटलं आणि पुन्हा बाउन्स केला. तर त्याच्यामुळे केलं काय की सकाळच्या सत्रामध्ये आपल्याला 3-4 वेळा ट्रॅप करण्याचा प्रयत्न झाला. मग अशा वेळेला काय होतं की दुपारच्या सत्रात आपल्याला एखादी चांगली मूव्हमेंट बघायला मिळू शकते आणि तशी मूव्हमेंट आपल्याला बघायला मिळाली. इथपर्यंत खाली आल्यावर हे वर गेलं, इथे हाय बनला, पुन्हा खाली आलं, पुन्हा वर गेलं आणि पुन्हा खाली यायला लागलं. आपल्याला एक परफेक्ट एम पॅटर्न बनला. पहिला हाय हायर हाय होता, दुसरा हाय लोअर हाय होता. त्यानंतर ज्या वेळेला ह्या सेंटर लेवलची जी लेवल होती ती ब्रेक झाली, त्यानंतर आपल्याला एक मोठी मूव्हमेंट बघायला मिळाली. साधारण 1:3 1:4 असे टार्गेट आपल्याला याच्यामध्ये, अगदी 1:5 पर्यंत टार्गेट सुद्धा आपण बघू शकतो. तर खूप खाली सेलिंग झालं. म्हणजे हे आपल्याला साधारणपणे ह्या ठिकाणी जर आपण बघितलं तर 23,900च्या खाली आपल्याला
हा ट्रेड मिळालेला होता. आणि त्यानंतर तुम्ही जर बघितलं तर नॉन स्टॉप 23,500च्या आसपास आपल्याला खाली आलेलं बघायला मिळालं. म्हणजे 400 पॉईंटची आपल्याला मंदी या एकाच ट्रेडमध्ये बघायला मिळाली. अर्थात काय होतं की सकाळच्या वेळेला आपल्याला ज्या पद्धतीनं ट्रॅप झालेलं असतं की आपण सकाळी घाई करून ट्रेड घेतला तर नंतर मग आपल्याला ट्रेड घेण्याची हिंमत असते, किंवा आपल्याला काय झालं असतं सकाळी ट्रॅप होऊन लॉस झालेला असतो, मग ट्रेड घेण्याची आपल्याला कॅपॅसिटी राहत नाही आणि त्यानंतर एक चांगला ट्रेड येतो. त्यामुळे ज्या वेळेला अशा प्रकारचं सकाळी एक हे होते, मूव्हमेंट होते, दोन्ही बाजूने ट्रॅप करण्याचा प्रयत्न होतो, दुपारच्या सत्रात आपल्याला एक चांगला ट्रेड मिळू शकतो. तर थोडंसं पेशन्स ठेवून आपल्याला काम करावं लागतं. तर त्या पद्धतीनं आपल्याला इथे ही मूव्हमेंट बघायला मिळाली. हे झालं शुक्रवारी काय झालं. आता आपल्याला खरं बघायचं आहे की पुढच्या आठवड्यात नक्की काय होणार आहे. तर त्याच्यासाठी निफ्टीचा चार्ट सगळ्यात पहिल्यांदा मी वीकली टाइम फ्रेम मध्ये ओपन करतो. तर इथे आपल्याला काय दिसतंय, थोडंसं झूम आउट करूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर इथे आपल्याला असं दिसतंय की निफ्टीमध्ये पूर्वी वीकली टाइम फ्रेम मध्ये एक तेजी झालेली होती, त्यानंतर एक सेलिंग आलेलं होतं, पुन्हा एक बाउन्स झालेला होता. कधीही लक्षात ठेवा, एक मोठं सेलिंग झालं त्यानंतर येणाऱ्या पहिल्या बाउन्स मध्ये लॉंग टर्म साठी बाय करायचं नसतं. तर आपल्याला वाट बघायची असते की प्राइस ऍक्शन होतीये का. आता ती प्राइस ऍक्शन कशी होऊ शकते, तर आता सध्या इथे हाय बनून पुन्हा खाली चाललंय, म्हणजे इथे एम पॅटर्न तयार होताना दिसतोय. पण हा एम पॅटर्न कधी तयार होईल, ज्या वेळेला हा जो लो बनलेला आहे हा ब्रेक होईल. तो ब्रेक झाल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की हा एम पॅटर्न कंप्लीट झाला. मात्र असं झालं नाही. पुढच्या आठवड्यात आता काय झालं, थोडंसं गॅप अप ओपन झालं आणि वर जायला लागलं. तर काय होऊ शकतं, हे सेलिंग झालं इथपर्यंत, इथपर्यंत वर गेलं, परत इथपर्यंत खाली आलं आणि परत वर जायला लागलं. तर इथे डब्ल्यू पॅटर्न पण बनू शकतो आणि तेजी होऊ शकते. दिसताना सध्या काय दिसतंय, एम पॅटर्न म्हणून मंदी होईल असं दिसतंय. तर त्यामुळे आपल्याला इथे वाट काय बघायची आहे, इथे वाट ही बघायची आहे की जोपर्यंत हा पॅटर्न कंप्लीट होत नाही, जर हा पॅटर्न कंप्लीट झाला तर आपल्याला सेलिंग वाढू शकतं. बरोबर. जर नाही झाला, गॅप अप ओपन झालं, 24,000च्या वर टिकायला लागलं, तर पुन्हा एक बाउन्स येऊ शकतो आणि साधारणपणे 25,000च्या वर टिकल्यानंतर आपल्याला एक पुन्हा वरच्या दिशेची मूव्हमेंट बघायला मिळू शकते. अर्थात त्याच्यासाठी आपल्याला खूप वरचा पल्ला गाठणं आवश्यक आहे. मात्र जर तसं झालं नाही तर इथून खाली येऊ शकतं. 23,000च्या खाली टिकायला लागलं तर मग साधारणपणे आपल्याला ह्या आसपास टार्गेट बघायला मिळू शकतं. 22,000च्या आसपासचं टार्गेट आपल्याला येऊ शकतं. तर अशा पद्धतीनं आपल्याला आता निफ्टीचा वीकली टाइम फ्रेम मधला चार्ट दिसतोय. तर ह्या चार्टवर जर काळजीपूर्वक तुम्ही बघितलं तर आपल्याला आता दोन्ही पॅटर्न बनू शकतात असं दिसतंय. सध्या ज्या पद्धतीनं ह्या आठवड्यात सेलिंग झालंय ते बघता काय होऊ शकतं, जशी ही कॅन्डल बनली आहे, ओपन इक्वल टू हाय आणि क्लोज इक्वल टू लो, तर त्या पद्धतीनं बघता ही स्ट्रॉंग बेअरिश कॅन्डल आहे. आता ही अशीच कॅन्डल तुम्ही बघू शकता इथे बनली होती. त्यानंतर काय झालं, थोडंसं आपल्याला 2 आठवडे शांततेत गेले, पण खालच्या दिशेनंच आपल्याला मुवमेंट होत होती आणि मग तिसऱ्या आठवड्यात आपल्याला आणखीन एक मोठी मुवमेंट बघायला मिळाली. असं पूर्वीचं चित्र दिसतंय. आता कदाचित काय होईल, कदाचित आता इथूनच एक सेलिंग आपल्याला थोडंसं येऊ शकतं. निदान ह्या लेवल पर्यंत तरी येऊच शकतं. तर त्यामुळे त्या दृष्टीनं विचार करणं आवश्यक आहे. तर अशा पद्धतीचं आपल्याला चित्र दिसतंय. बेअरिश व्ह्यू तयार होतोय. पण हा जर लो तुटला, या आठवड्याचा लो आहे, तो जर पुढच्या आठवड्यात तुटला तर आणखीन थोडं सेलिंग होऊ शकतं. तर हे चित्र आपल्याला दिसतंय आणि हा लो जर ब्रेक झाला तर मात्र आणखीन आपल्याला सेलिंग होऊ शकतं, कारण एम पॅटर्नचंच ब्रेकआउट आहे. मग साधारण टार्गेट किती ठेवायचं, तर टार्गेट ठेवण्यासाठी आपल्याला हे अंतर मोजायचं आहे. हे अंतर जे आहे हे मोजायचं आहे आणि ह्याच्या 1:1 साधारण आपल्याला खाली काढायचं आहे आणि तेवढं अंतर आपल्याला खालच्या दिशेनं बघायला मिळू शकतं. तर अशा पद्धतीनं आपण टार्गेट लॉंग टर्म साठीचं निफ्टीचं सेट करू शकतो, जर आपल्याला हा लो ब्रेक झाला तर. तर आता माझ्यामध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की वीकली टाइम फ्रेम मध्ये निफ्टीचा चार्ट आपल्याला काय सांगायचा प्रयत्न करतोय. आता आपण काय करूया, डेली टाइम फ्रेम मध्ये बघूया. डेली टाइम फ्रेम मध्ये तुमच्या काय लक्षात येईल की डेली टाइम फ्रेम मध्ये आपल्याला इथे दिसतच होतं, हा जो एम पॅटर्न आहे तो इथे दिसत होता. त्यानंतर काय झालं, खाली आलं, परत वर गेलं, परत खाली आलं आणि ज्या वेळेला हा लो ब्रेक झाला त्यानंतर डायरेक्ट गॅप डाऊनच ओपनिंग झालं. बरोबर. आता काय झालंय, वर जात असताना आपल्याला ही जी गॅप तयार झाली आहे, तर ही जी गॅप आहे
साधारणपणे इथपासून इथपर्यंत ही गॅप आता आपल्याला रेझिस्टन्स म्हणून काम करणार आहे. सध्या तर खाली जाताना दिसतंय आणि आपल्याला हे कंटिन्यू झालं तर साधारणपणे इथपर्यंत खाली येताना बघायला मिळू शकतं. आता ह्या लेवल कोणती आहे, हे लेवल कोणती आहे समजून घ्यायचं असेल तर हा लो किती आहे बघावं लागेल. हा लो आहे 23,263 चा. त्यामुळे 23,250 पर्यंत आपल्याला किंमत निफ्टीमध्ये, जर हा आठवड्याचा लो, या आजच्या दिवसाचा शुक्रवारचा लो जर ब्रेक झाला तर 22,250 पर्यंत, सॉरी 23,250 पर्यंत किंमत खाली येताना बघायला मिळू शकते. आणि जर ही लेवल सुद्धा मग त्यानंतर ब्रेकडाऊन झाली तर मग आपल्याला हे 23,000 पर्यंत खाली येऊ शकतं निफ्टी, असं चित्र आता दिसायला लागलंय. तर हे झालं निफ्टी 50चा अतिशय विस्तृत असं विश्लेषण. त्यानंतर आता आपण पुढे जाऊया आणि निफ्टी 50च्या ह्या विश्लेषणानंतर बँक निफ्टीचं विश्लेषण करायला सुरुवात करूया. तर त्याच्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मी 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये ओपन करतोय आणि शुक्रवारी आपल्याला कशा प्रकारे मुवमेंट बघायला मिळाली हे समजून घेऊया. शुक्रवारची मुवमेंट समजून घ्यायची असेल तर वरच्या बाजूला आपण शुक्रवारसाठी काय केलं होतं, 51,725 ही इम्पॉर्टंट लेवल दिली होती. खालच्या बाजूला 51,400 ही इम्पॉर्टंट लेवल दिली होती. आणि त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर ह्या दोघांमध्ये 250 पेक्षा जास्तचा डिफरन्स होता, म्हणून आपण एक सेंटर लाईन दिली होती. ती कुठे होती, 51,557च्या आसपास. तुमच्या लक्षात येईल पहिला अर्धा पाऊण तास म्हणजे पहिली कॅन्डलनं पण ह्याच ठिकाणी रेझिस्टन्स घेतला, दुसऱ्या कॅन्डलनं पण ह्याच ठिकाणी रेझिस्टन्स घेतला, तिसऱ्या कॅन्डलनं पण ह्याच ठिकाणी रेझिस्टन्स घेतला. म्हणजे 51,560च्या आसपास तिन्ही कॅन्डलनी रेझिस्टन्स घेतला. सेम निफ्टी प्रमाणेच झालं. पहिल्यांदा खाली यायचा प्रयत्न झाला, बाउन्स झाला. बाउन्स झाल्यानंतर पुन्हा खाली आलं. खाली आलं वेगानं म्हटल्यावर जरा कोणी सेल केलं असेल तर त्यांना ट्रॅप करून पुन्हा सेल म्हणजे बाउन्स आला. त्यानंतर जे सेलिंग आलं, हे सेलिंग आपल्याला आणखीन भरपूर खाली जाताना बघायला मिळालं. तर अशा पद्धतीनं आपल्याला बँक निफ्टीमध्ये शुक्रवारी कशी मुवमेंट झाली आहे हे लक्षात आलं. आता आपण काय करूया, येणाऱ्या काळात कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते समजून घेण्यासाठी सर्व लेवल काढून टाकूया. सगळ्यात पहिल्यांदा हा चार्ट आहे, हा वीकली टाइम फ्रेम मध्ये मी ओपन करतो, म्हणजे आता तुम्हाला बऱ्यापैकी चित्र लक्षात येऊ शकेल. जसं तुम्हाला इथे घडलेलं दिसतंय बऱ्यापैकी तसंच आपल्याला इथे घडताना दिसतंय. ओके. पण ह्यानंतर काय झालं होतं, म्हणजे इथे जसं घडलं तसंच इथे घडलं. तर त्यानंतर काय झालंय, त्यानंतर जर तुम्ही बघितलं तर साइडवेज मुवमेंट आपल्याला बघायला मिळते. तर अशा प्रकारची मुवमेंट आपल्याला त्यानंतर बघायला मिळाली. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की ह्या सगळ्या ज्या मुवमेंट्स आहेत, ह्या सगळ्याच्या इथे आपण अशी जर एक ट्रेंड लाईन काढली किंवा अशी एक लेवल काढली तर ही लेवल ज्या वेळेला ब्रेक होईल त्यावेळेला साधारण 50,500च्या आसपास असणारी जी लेवल आहे, थोडं तुम्ही ती व्यवस्थित काढू शकता आणि चेक करू शकता. तर ही लेवल जर ब्रेक झाली खालच्या दिशेनं तर मागच्या अनेक महिन्यांपासून ती झालेली नाहीये. तर त्यामुळे काय होऊ शकतं, आपल्याला आणखीन एकदा सेलिंग येताना बघायला मिळू शकतं. ज्या पद्धतीनं ही स्ट्रॉंग बेअरिश कॅन्डल तयार झाली आहे, ह्याला फॉलोअप मिळण्याची शक्यता आहे, गॅप डाऊन होण्याची शक्यता आहे आणि आणखीन खाली ओपन झाल्यानंतर जाण्याची शक्यता आहे. तर त्यामुळे सध्या तरी बेअरिश मोमेंटम आपल्याला दिसतोच आहे आणि तो कंटिन्यू होण्याची शक्यता सुद्धा दिसते. जर खूपच गॅप अप ओपन झालं आणि ओपनिंग नंतर ह्या आठवड्याचा लो जर ब्रेक झाला नाही किंवा शुक्रवारचा लो जर ब्रेक झाला नाही तर मग थोडासा बाउन्स आपल्याला बघायला मिळू शकतो. मात्र तो बाउन्स सेलिंगसाठीच असू शकतो, असं आत्ताचं चित्र आपल्याला सांगतंय. तर हे झालं वीकली टाइम फ्रेम मधलं विश्लेषण. आता आपण पुढे जाऊया आणि डेली टाइम फ्रेम मध्ये हा बँक निफ्टीचा चार्ट ओपन करूया. डेली टाइम फ्रेम मध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला काय दिसतंय, एक तेजी झालेली दिसते, सेलिंग झालं, परत तेजी झाली, परत सेलिंग झालं. आणि इथे आपल्याला ज्या वेळेला ही लेवल ब्रेकडाऊन झाली त्यानंतर ब्रेकडाऊन झाल्यावर आपल्याला काय डायरेक्ट गॅप डाऊन ओपनिंग बघायला मिळालं आणि आता एक स्ट्रॉंग बिअरिश कॅन्डल बघायला मिळते. आता ह्याच्यामध्ये होऊ काय शकतं, साधारण या आसपास आपल्याला टार्गेट 50,000च्या आसपास टार्गेट बँक निफ्टीमध्ये बघायला मिळू शकतं. कारण इथून जर हा लो ब्रेक झाला तर मग तेच टार्गेट आपल्याला दिसतंय. तर 50,000च्या दिशेनं वाटचाल आपल्याला होऊ शकते. तर त्यामुळे थोडंसं सावध राहणं आता आवश्यक आहे.
एम पॅटर्न बनलेला आहे, एम पॅटर्नचं ब्रेकआउट दिलेलं आहे. आता साधारणपणे 1:1 टार्गेट सुद्धा देऊन झालेलं आहे. आता थोडंसं खाली आणखीन जाऊ शकतं आणि 50,000 ही जी राऊंड फिगर आहे त्या दिशेनं वाटचाल करताना दिसू शकतं. तर अशा प्रकारचं चित्र आपल्याला आता निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये दिसायला लागलेलं आहे. दोन्ही इंडेक्स बेरीज झालेले आहेत. जोपर्यंत गॅप अप ओपन होऊन वर टिकताना दिसत नाही तोपर्यंत सेलिंग अजून कंटिन्यू होऊ शकतं, वाढू शकतं. अशीच आत्ता चित्र दिसत आहेत. बँक निफ्टीमध्ये तर 50,000 ची लेवल सुद्धा पुढील आठवड्यामध्ये टच होण्याची शक्यता सध्या तरी जास्त दिसतेय. अर्थात सोमवारी ओपनिंग कसं होतंय ह्याच्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत आणि त्यानंतर आपल्याला पुढच्या गोष्टींचं विश्लेषण करता येऊ शकेल. तर हे झालं निफ्टी आणि बँक निफ्टीचं विकली आणि डेली टाइम फ्रेम मधलं विश्लेषण. हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं? जर हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता. कसं वाटलं? काही सूचना असतील, काही प्रश्न असतील तर ते कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून विचारायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या लगेच लाईक करा आणि व्हिडिओ बघून झाल्यानंतर एखादी तरी कमेंट अवश्य करा. त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.